गुड मॉर्निंग एस अकॅडमी. मॅडम अकॅडमी स्किलचा नंबर आहे ना? हां हां. मॅडम कुठे आहे? अंधेरी ईस्टला उतरला ना सर तुम्ही? हां. अंधेरी ईस्टला उतर रिक्षा पकडायची, त्याला बोलायचं सोना उद्योग ICICI बँक जायचं आहे. सोना उद्योग ICICI बँक ग्राउंड फ्लोअरला आमची अकॅडमी आहे. ग्राउंड फ्लोअरला. आणि क्वालिफिकेशन काय? तुम्ही किती शिकलेले सर? ग्रॅज्युएशन आहे मॅडम. हां तर चालेल. तुमची आधार कार्डची झेरॉक्स, मार्कशीटची झेरॉक्स, पॅन कार्ड आहे तुमच्याकडे सर? हां आहे ना मॅडम. हां पॅन कार्डाची झेरॉक्स आणि बर्थ सर्टिफिकेट असेल तर, बर्थ नसेल तर लिव्हिंग चालेल आणि फोटो. लिव्हिंग आणि फोटो. हां या सगळ्यांची झेरॉक्स घेऊन यायची आधार कार्ड, सर. पॅन कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट आणि हां किंवा बर्थ सर्टिफिकेट आणि 2 फोटो. हां हां आणि मार्कशीट पण आणायचे. ओके. आणि किती क्लास आहेत मॅडम आपल्या इकडे? आमच्याकडे 6 क्लास आहे सर. एक ब्युटिशियनचा आहे, तो फक्त लेडीजसाठीच आहे. ओके. आणि नर्सिंगचा त्याच्यामध्ये मुलगा मुलगी दोन्ही करू शकतो. ओके. नर्सिंगमध्ये काय मॅडम? नर्सिंगला आपण पेशंट आपण कसं सांभाळतो, त्यांचा BP सगळं चेक करतात ना, ते शिकवतात सगळं. ओके. जेंट्ससाठी पण आहे त्याच्यामध्ये? हां हां. ऑफिस ॲडमिशनमध्ये टेली बेसिक कम्प्युटरचं नॉलेज दिलं जातं. टेली आणि सेलिंग आहे टेली बेसिक कम्प्युटरचा, पुरं कम्प्युटरचा. बँक ऑफिस कसं असतं? ओके. बॅकएंडसाठी म्हणजे बॅक ऑफिससाठी जे असेल ते रिक्वायरमेंट असं बोलताय का? हो हो. ठीक आहे. चालेल. पुढे? टेलिकॉलिंग मध्ये पण लागू शकतो तुम्हाला, बॅक ऑफिस मध्ये पण लागू शकतो असे. ओके. आणि दुसरा कुठला क्लास बोलला अजून? हा सर. अजून कुठला क्लास बोललात तुम्ही? सेलिंग स्किल मध्ये मार्केटिंगचा नॉलेज दिला जातो. ओके. एक एसीचं आहे. एसी मध्ये आपण मोठे सेलिंग स्किल मध्ये मार्केटिंग आणि त्याच्यामध्ये कम्प्युटरचं पण आहे का नॉलेज की फक्त? हा ते पण परीक्षा घेतात ना. हा सगळं करतात ते पण. ओके. सर्व मध्ये म्हणजे काय थोडं बेसिकली सांगू शकाल मला की नेमकं काय की सेलिंगसाठी फक्त व्हर्बली आपण जे बोलतो ते? असे मोठे मोठे मॉल असतात बघा. ओके. शोरूम असतात. हां माहिती आहे ना तुम्हाला? हां हां. त्याच्यामध्ये सगळं आपण कसं सेलिंग मार्केटिंग मध्ये आपण शिकवतो. ओके. जसं की समजा मला आता काय सेल करायचं आहे, मग त्याही संदर्भात कसं समोरच्यावर बोलायचं असं बोलताय का तुम्ही? हां 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 तसं. ओके. म्हणजे मार्केटिंग लाईन आणि प्लस थोडंसं कम्प्युटर बेसमेंट नॉलेज. हां 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 हां. ठीक आहे. आणि कुठलं एसी आणि रेफ्रिजरेटर? एसी आणि इलेक्ट्रिशियन आहे. ओके. एसी मध्ये काय म्हणजे नॉर्मल हे आपलं एसी आणि काय फक्त एसी आणि ते बाकीचं जे काय असेल इलेक्ट्रिक आयटम? हां हां. मोठे मोठे एसी कूलर बिलर असतात ना. हां हां ते शिकवतात. इलेक्ट्रिशियन मध्ये इलेक्ट्रिशियन होम राहतात ना मोठे. ओके. म्हणजे होम आणि 2 BHK 3 BHK मध्ये असतात ना मोठे मोठे. ओके. म्हणजे बेसिक सगळं शिकवतात. ओके. इलेक्ट्रिशियन मध्ये पूर्ण बेसिकली नॉलेज. हां. आणि मॅडम वय मर्यादा किती आहे तिकडे? तुमचं एज काय सर? माझं सध्या 31 चालू आहे मॅडम. 30. हां मग तुम्ही 30 आता येऊन जावं. ती 4 डिसेंबरला चालू होणार आहे बॅच सर. 4 डिसेंबरला. आणि टायमिंग काय मॅडम? 2 बॅच आहे आमच्याकडे. एक 7:30 ते 12:30, 1:30 ते 6:30. 12:30 ते 7:30 ते 12:30. ओके. सकाळची 7:30 ते 12:30 आहे आणि दुपारी 1:30 ते 6:30. 1:30 ते 6:30. आणि त्याच्यामध्ये काय युनिफॉर्म असं काय? सकाळचं तुम्हाला जेवण भेटणार, दुपारचं स्नॅक्स भेटणार. आणि आपल्या नॉर्मल ड्रेसवरती राहायचं की काय युनिफॉर्म? नाही, तुम्हाला थोडे दिवस नॉर्मल ड्रेसवरती, नंतर इकडनं युनिफॉर्म दिला जाईल तुम्हाला. दोन्ही एक युनिफॉर्म की 2 मॅडम? 2 युनिफॉर्म. 2 युनिफॉर्म आहे. ठीक आहे. आणि मॅडम काय फी किंवा काय नाही, फ्री कोर्सेस आहे. की कोणाला पैसे द्यायला लागतात? काहीच नाही. काहीच नाही आहे ना? चालेल. ठीक आहे थँक्यू मॅडम. ओके मॅडम. थँक्यू.